नमस्कार, हे बातमीपत्र श्रावण महिन्यानिमित्त आहे. दिनांक 5/9/2023 वार मंगळवार. लातूरमधील श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय पुरातन काळातील आहे. या मंदिरात दरवर्षी यात्रेची परंपरा असते. या मंदिरात यात्रेच्या दरम्यान 50 ते 60 हजार भाविभक्त येत असतात. या ठिकाणी पिंडीवरती अभिषेक करत असतात. तसेच या ठिकाणी भाविभक्त श्रावण महिन्यात नित्यनेमानं येत असतात. पूजा अर्चना अभिषेक करत असतात. या मंदिराच्या बाजूला कुंड आहे. जर आपण लातूरला कधी आलात या सिद्धेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689 3225 03. नमस्कार, DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आज आपण भेट दिली आहे लातूरमधील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये जे पुजारी आहेत आणि याची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया. सर्वप्रथम नमस्कार, नाव सांगा तुमचं. माझं नाव लक्ष्मण लक्ष्मण. यात्रा कधी भरते या मंदिराची? आपले लातूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय यांची यात्रा महाशिवरात्री दिवशी प्रारंभ होते. तिथून 15 दिवस हा उत्सव चालतो व दुसरा उत्सव 1.5 महिन्याचा आता जो श्रावण महिन्यामध्ये आहे. श्रावण महिन्यापासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत श्रीची उत्सव चालतो 1.5 महिन्याचा व 2 दिवसाची नगर प्रदक्षिणा पालखी उत्सव असतो. आणि विविध भागातून वेगवेगळ्या आंध्र, कर्नाटक, तेलंगणा विविध भागातून यात्रेमध्ये लोक येतात आणि जवळपास रोज महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात उत्सव भरतो व श्रावण महिन्यामधील श्रावण सोमवार सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 11 साडे 11 पर्यंत भाविक भक्त मंदिराला भेट देतात. वेगवेगळ्या वर्षातून मंदिरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, महोत्सव वेगवेगळ्या प्रकारचे लातूर शहरातील ग्रामदेवतेचा येथे उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. एकदम जागृत देवस्थान आहे. लातूरचं सिद्धेश्वर मंदिर म्हणजे कसं आहे, भारतामध्ये जसं ज्योतिर्लिंग 12 आहे तसं 84 सिद्धेश्वर पूर्ण भारतामध्ये 84 सिद्धेश्वर आहे. त्यापैकी एक सिद्धेश्वर मंदिर. आणि ताम्रध्वज राजाची राजधानी रत्नापूर नगरी होती. त्याचे रत्नेश्वर मंदिर हे त्या नावावर आहे. रत्नेश्वर मंदिर ताम्रध्वज राजाचं कुलदेवता. ताम्रध्वज राजाचा कार्यकाळ हा पांडवकालीन आहे. यात्रेसाठी कमीत कमी भाविभक्त किती येतात? रोज 50,000च्या पुढे भाविकांची संख्या आहे. रोज 50,000च्या पुढे. महाशिवरात्री दिवशी 2 ते 3 लाख लोक दर्शन करून जातात 4 तास. आणि लातूरमध्ये विशेष म्हणजे आपल्या मंदिरमध्ये इथं शंकराचं पूर्ण शिवपरिवार आहे. माता पार्वती, शिवशंकर भगवान, गणेश भगवान आणि कार्तिकेश भगवान आणि नंदिकेश्वर भगवान पूर्ण स्वयंभू मूर्ती आहे. आणि ती जवळपास भारतामध्ये 7 ते 8 ठिकाणी तशा मूर्ती आहेत. आणि लातूर शहरात एकमेव कार्तिकचं मंदिर असलेलं आपल्या सिद्धेश्वर मंदिर कार्तिकचं. जर तुम्ही या मंदिराला भेट दिली तर या ठिकाणी या अवश्य दर्शन घ्या, कारण हे लातूरमधील एकदम जागृत देवस्थान आहे. प्रतिनिधी राहुल गुरव, गौडगाव. सांब सदा शिवाय नमो. ओम चक्रा मुदु चक्रा गंगावी पते नमः. दीदी तो हाता बाहेर तुम्ही पाणी टाका सगळं का. हरि ओम नमो तुतं तस्मं कालाय नमो तुतं कैलासराणा शिवचंद्रमौळी सगळं देवाचे बाजूला सगळं चंद्रमौळी माता मुकुटी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझबीन संभव मजकोन तारी. जय सांब सदा शिव हर हर.
पान टाका पटपट चला दिवून घ्या स्वच्छ दिवा सगळ्यांनी तुम्ही भया पाणी पण टाकून द्या हात दिवायचं नाही देव दिवायचं पहिले देव दिवाला प्राधान्य द्या तुम्ही यांच्या घरी तुम्ही यांच्याकडे का त्या घरी आले तुम्ही बोलला इथे गणेश भगवान श्री गणेश भगवान शंकर भगवान माता पार्वती नंदिकेश्वर आणि ह्या कोपऱ्यामध्ये कार्तिक भगवान इथं कोपऱ्यात एकमेव कार्तिकची मूर्ती आहे अखंड एका शिलालेख मध्ये आहे आणि हे दंड घेतलेले आहे जे आपलं मोदी सरांनी घेतलेत की नाही